इफ यू स्टिल हॅड पीसीओडी त्याचा पुढे अजून जाऊन पुढच्या आयुष्यामध्ये काय नवीन बदल केले पाहिजेत किंवा काय त्याचा इम्पॅक्ट राहू शकतो आणि काय आपण काय चेंजेस करू शकतो, आपल्या हातात काय आहे. सो आय वुड लाईक टू वेलकम Dr. Supriya Tai. Thank you so much, Supriya Tai, for being here today from your very busy schedule. It's lovely to have you again, and we enjoyed our first webinar with you so much, and it was so easily that one could follow that so easily. What you said was quickly understandable and very, very practical. And it's such a pleasure to have you here with us once again to speak more about this topic. Yes, thank you very much. Thank you, Mrunal. Diagnosed with such a big question today. मी पटकन सुप्रियाताईंचं परत एकदा इंट्रोडक्शन करते. आपल्या सगळ्यांना सुप्रियाताईंचं काम आणि सुप्रियाताई माहिती आहे, पण जस्ट फॉर द वन्स हू आर न्यू in this webinar, a short quick introduction about her work. Dr. Supriya Puranik is a renowned infertility specialist, high risk obstetrician and gynecologist, specially trained in hysteroscopic surgery. She has delivered the first test tube baby in Satara district. She has also delivered many postmenopausal women who were to conceive since long with a technique called ICSI. She has done extensive work in operative hysterolaparoscopy and achieved highest skills in laparoscopic hysterectomies. She has also performed various surgeries in the peripheral surgical centers at more than 35 places in the vicinity of Karad, Satara, etc. Thank you so much, Supriya, once again to shed light on more greater detail, especially for this age group. And let's just begin with just a very quick एक छोटासा ओव्हरव्ह्यू जो आपण मागच्या वेळेला जो आपण डिस्कस केला होता. म्हणजे आज जर का कोणी नवीन असेल आणि त्याला मागचं माहिती नसेल, सो जस्ट एक कनेक्शन राहिला या टॉपिकशी आणि मग आपण पटकन या लेटेस्ट टॉपिक वर येऊ की पीसीओडी फ्रॉम द 20s. येस. सो पीसीओडी, जसं मी लास्ट टाइम म्हटलं होतं, पीसीओडी म्हणजे सोनोग्राफीत पीसीओडी दिसल्या म्हणजे ती पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम नसतो. जेव्हा पिरियड सायकल इरेग्युलर असतात किंवा त्याचबरोबर मेल हार्मोन्स म्हणजे काय, मेल हार्मोन्स पुरुषांचे जे हार्मोन्स असतात त्यांचा स्त्राव जास्त असल्यामुळे जेव्हा ऍक्नी, आपल्याला म्हणजे मुरम असतात, हिर्स्युटिझम म्हणजे ॲबनॉर्मल केस असतात किंवा त्यांच्या चेहऱ्यावर पॅचेस असतात, थोडंसं वजन जास्त असतं आणि त्याचबरोबर सोनोग्राफीमध्ये मोठ्या मोठ्या ओव्हरीज दिसतात आणि त्याच्यामध्ये बरेच छोटे सिस्ट असतात. त्या सिस्ट नसतात, ते फॉलिकल असतात, ती अंडी असतात. तर पीसीओडी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा फक्त सोनोग्राफिक फाइंडिंग वर जायचं नाही. आता मी सांगितलेल्या 3 ज्या गोष्टी आहेत, एक म्हणजे इरेग्युलर पिरियड्स, आपले अनियमित असणारी पाळी, परत आपल्यावर पुरुषांसारखे असणारे केस किंवा मुहासे किंवा जे डार्क पॅचेस दिसतात अशा टाईपचा असलेला आपल्या चेहऱ्यावर असलेले बदल, आणि दुसरं म्हणजे सोनोग्राफीतला अपीअरन्स. या 3 पैकी 2 जरी गोष्टी असल्या तर आपण त्याला पीसीओडी म्हणतो. पण त्यापैकी एकच जो गोष्ट असेल तर तो पीसीओडी नाही. आणि पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम किंवा पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज हा मिसनॉमर वर्ड आहे. इथे कुठल्याही सिस्ट नसतात. तो ओव्हरीज मध्ये भरपूर सारी अंडी असतात, कारण ओव्हरी या खूप मोठ्या झालेल्या असतात, बल्की झालेल्या असतात. त्यामुळे ह्याला सिस्ट म्हणणं हे चुकीचं आहे. की प्रत्येक डॉक्टर पेशंट म्हणतात की मॅडम मला भरपूर सिस्ट झाल्यात, हे सिस्ट जाणार कधी, किंवा तुमची एवढी ट्रीटमेंट घेतली तरी त्या सिस्ट गेल्या नाही. तर त्या सिस्ट नसतात, ती अंडी असतात आणि ती अंडी आपल्या फ्युचर फर्टिलिटीसाठी असणं भयंकर गरजेचं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे पीसीओडी मध्ये अतिशय महत्वाचं म्हणजे हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. जरी त्याला जेनेटिक इनहेरिटन्स असला तरी लाईफस्टाईल जर आपली चांगली असेल तर जेनेटिकली जरी तो जीन्स आपल्यामध्ये असला तरी पीसीओडी होत नाही. पण जेनेटिकली जर प्रीडिस्पोज्ड आपण असू आणि जर आपल्या लाईफस्टाईल मध्ये प्रॉब्लेम असेल तर आपला नक्कीच हा पीसीओडी खूप लवकर आणि हा सिव्हिअर झालेला असतो. त्याचबरोबर ज्यांना जेनेटिक डॉमिनन्स नसतो त्यांना सुद्धा पीसीओडी होण्याची शक्यता असते. तो त्यांच्या लाईफस्टाईल डिसऑर्डरमुळे.
किंवा स्ट्रेसमुळे पीसीओडी नक्की होऊ शकतो. आणि बेसिकली आपण लाईफस्टाईल करेक्शन करतो, म्हणजे आपला योग्य आहार, योग्य व्यायाम, योग्य झोप, आपल्या आहाराचं नियंत्रण आपण व्यवस्थित पद्धतीने करतो. आणि त्याचबरोबर आपण वजन म्हणजे वेट लॉस, जो मी लास्ट टाइम सांगितलं होतं तुम्हाला, आपल्या वजनाच्या 10% वेट लॉस जर आपण केला तर आपण पीसीओडी वर मात करू शकतो. त्याचबरोबर काही इन्व्हेस्टिगेशन्स आपण सजेस्ट करतो. त्या इन्व्हेस्टिगेशन्स मध्ये जर आपल्याला इन्शुलिन रेझिस्टन्स असेल, तो इन्शुलिन रेझिस्टन्स करेक्ट करणं आपल्याला अतिशय गरजेचं असतं. त्यामुळे लास्ट टाइम जेव्हा यंगस्टर्स मध्ये पीसीओएस असतो, तेव्हा आपण काय काय केलं पाहिजे अतिशय विस्तृत पद्धतीने आपलं त्याच्यावर डिस्कशन झालेलं आहे. त्यामुळे आज आपण थोडं वय वाढल्यावर, एडोलेसन्स स्टेज आपण क्रॉस केल्यावर, जेव्हा आपण वुमनहुड मध्ये जातो, त्यावेळेच्या पीसीओएस आपण आता आज डिस्कस करायचं. बरोबर, ऍब्सोल्युटली. सो लाईफस्टाईल, व्यायाम आणि चेंजेसने आपण हे पीसीओडी आपण मॅनेज करू शकतो. सो ऍज वी आर ग्रोईंग ओल्डर नाव, सो हा जो हार्मोनल इम्बॅलन्स जो आपल्या टीनेज मध्ये होतो, हा नॅचरली थोडासा कमी झाला असेल इन आवर 20s. सो इट इज नॉट ऍज मच ऑफ एन हार्मोनल इम्बॅलन्स ऍज इट यूज्ड टू बी. नाही. Stabilizes as we grow older. Does it also help us in balancing PCOD? No, it's not. PCOD is a lifestyle disorder and it stays with us lifelong. पण असं म्हणून मी तुम्हाला अजिबात घाबरवणार नाहीये. लाईफस्टाईल करेक्शनने आपण त्यांच्यावर अगदी मात करू शकतो किंवा कमांड मिळवू शकतो. पण हे लाईफस्टाईल जे काही मॉडिफिकेशन्स आहेत, हे आपल्याला आयुष्यभर सांभाळावे लागतात. कारण पीसीओडी यंग एज मध्ये जेव्हा असतो आणि पीसीओडी मध्ये जेव्हा वजन जास्त असतं, तेव्हा वजनाचा आपला प्रॉब्लेम असतो. आपल्याला स्लीप म्हणजे स्नोरिंग वगैरेचा त्रास असू शकतो कधी कधी. वजनामुळे आपल्या चेहऱ्यावर पॅचेस असतात, आपल्याला पाठीवर पॅचेस, मानेवर ब्लॅकनिंग सगळं झालेलं असतं कधी कधी. आणि पुरुषांच्या टाईपची हेअर ग्रोथ आपल्या चेहऱ्यावर पण असते आणि अंगावर पण झालेली असते. अंगावरचे केस पण कधी कधी जास्त असतात, अम्बिलिकसच्या खाली केस असतात, आपल्याला दाढी मिशांसारखे केस असू शकतात. आणि थोडेसे केस आपले गळण्याचं, थोडा बाल्डनेस, थोडंसं पुढचे टक्कल येण्याचं आपली टेंडन्सी असते. ही जी टेंडन्सी आहे, ही जोपर्यंत आपण लाईफस्टाईल कंट्रोल करत नाही, तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बरोबर राहणार असतात. आणि त्याचबरोबर ही पीसीओडी मध्ये आपली पिरियड सायकल इरेग्युलर असतात. तर ह्या पिरियड सायकल जेव्हा इरेग्युलर असतात, म्हणजे काय असतं, दर महिन्यामध्ये एक अंड छान तयार व्हायला लागतं. जे युजली जेव्हा पिरियड रेग्युलर असतात, तेव्हा हे अंड पिरियडच्या 12व्या 13व्या दिवशी छान तयार होत असतं. हे अंड फुटलं आणि त्यावेळेला समजा हजबंड वाईफचा इंटरकोर्स झाला, तर तेव्हा बेबी कन्सीव्ह होतं. आणि ते अंड तयार होऊन फुटल्यावर पुढच्या 14 दिवसात जर ते फर्टिलाइज झालं नसेल, तर पिरियड येऊन जातो. असं आपलं रेग्युलर पिरियडचं चक्र असतं. पण पीसीओएस मध्ये काय होतं, आपल्या ओव्हरीज खूप मोठ्या असतात, आपल्याला हार्मोनल इम्बॅलन्स असतो आणि त्यामुळे दर महिन्याला जे एक अंड हळूहळू हळू मोठं होत असतं, 20 मिलीमीटरचं साईजचं होतं आणि फुटतं. ही प्रक्रिया कधी कधी घडत नाही किंवा ही प्रक्रिया कधी कधी खूप उशिरा घडते. जी 12व्या 13व्या दिवशी घडणं अपेक्षित असतं, ती कधी कधी 30व्या दिवशी, 45व्या दिवशी, 60व्या दिवशी अंड तयार होऊन उशिरा फुटतं. आणि फुटल्यावर निसर्गाचा नियम असतो की एकदा अंड छान फुटलं की 14 दिवसात पिरियड हा येतोच. तर त्यामुळे आपलं पिरियड सायकल इरेग्युलर झालेलं असतं. तर ही जी सिस्टीम असते, हे जे काही चेंजेस असतात, तर हे जवळजवळ आयुष्यभर असतात, जोपर्यंत आपण त्याच्यावर ट्रीटमेंट घेत नाही आणि आपली लाईफस्टाईल करेक्ट करत नाही. येस.
as women start looking out for a job, आपण बाहेर जॉब बघतो, आपण बघतोय की आता आपल्या भोवती सगळे जे IT कंपनीज मध्ये आहेत, कॉल बरोबर. सेंटर्स मध्ये आहेत, हे सगळे खूपदा त्यांचं काहीच टायमिंग हे नसतं. म्हणजे खूपदा दे आर वर्किंग लेट ॲट नाईट्स किंवा ते टेक द देशांबरोबर जे काम करत असतात, US किंवा असे दुसरे देश, त्याच्यामध्ये ते रात्रभर बायका जागे असतात. सो या असे जॉब जेव्हा आपण निवडतो, तेव्हा इज इट गोइंग टू ऑल्सो मेक इट इवन मोर डिफिकल्ट येस, इन आवर PCOD? अगदी बरोबर आहे मृणाल ते. कारण कसं असतं, जसं आपण लास्ट टाइम मध्ये डिस्कस केलं होतं, की रात्रीची झोप पीसीओडी मध्ये अतिशय महत्वाची असते. कारण रात्री आपण जेव्हा झोपत असतो, की झोपण्यासाठी रिस्पॉन्सिबल जे हार्मोन असतं, त्याला मेलॅटोनिन म्हणतात, आणि ते मेलॅटोनिनचं सिक्रेशन अंधारात होतं. जेव्हा अंधार पडतो तेव्हा मेलॅटोनिन सिक्रेशन होतं, आणि हे मेलॅटोनिन सिक्रेशन जे आहे हे आपल्याला झोप आणतं. आणि जर उजेड असेल किंवा लाईट असेल तर हे मेलॅटोनिन सिक्रेशन होत नाही, आपल्याला झोप पण येत नाही, आणि आपण काम करत असतो. जसं तुम्ही म्हणालात की IT कंपनीज मध्ये जे US बेस्ड किंवा मल्टीनॅशनल कंपनी आहेत, त्यांचे वर्किंग आवर्स ऑड असतात आणि त्यांना रात्री पण काम करायला लागतं. तर त्यांच्यामध्ये डेफिनेटली जर थोडं जेनेटिक प्रिडिस्पोजिशन असेल आणि वजन जास्त असेल तर त्यांना PCOS होण्याचे चान्सेस डेफिनेटली जास्त आहेत. कारण जसं मी म्हटलं तसं मेलॅटोनिन सेक्रेशन हे आपल्याला अतिशय गरजेचं असतं, जे झोपेसाठी पण गरजेचं असतं, त्याचप्रमाणे ते ओव्हरीच्या फंक्शनसाठी सुद्धा अत्यंत महत्वाचं असतं, अंडाशयाच्या फंक्शनसाठी, अंड्याच्या क्वालिटीसाठी. तर त्यामुळे जसं ते झोपेसाठी तसं हे ओव्ह्युलेशनसाठी आणि ओव्हरीच्या कार्यासाठी. आणि आपण म्हणतोच की PCOD हा ओव्हरीशी लिंक्ड डिसीज आहे, त्यामुळे झोप अत्यंत गरजेची असते. तर अशा यंगस्टर्सना मी असं सांगायला, म्हणजे ठीक आहे, त्यांना कामाच्या वेळा आपल्याला बदलता येत नाहीत, पण तरीही त्यांनी मग अशा वेळेला काय केलं पाहिजे, जेव्हा त्यांची झोपेची वेळ आहे तेव्हा जास्तीत जास्त साऊंड, म्हणजे अजिबात लाईट नाही, एअर जे पूर्णपणे ज्या रूम मध्ये लाईट येणार नाही अशा रूम मध्ये त्यांनी रेस्ट घेतली पाहिजे, आणि अतिशय शांतपणे झोपलं पाहिजे. झोपायच्या आधी समजा मेडिटेशन केलं, थोडं एक्सरसाइज केले, तर त्यांना साऊंड स्लीप लागू शकते, त्यांची झोप होऊ शकते, आणि अंधारात त्यांचं मेलॅटोनिन सिक्रेशन वाढू शकतं, आणि हे थोडंसं कंट्रोल होण्याला मदत होऊ शकते. आय कांट हिअर यू मृणाल मॅम. जसं तुम्ही आता एक्सप्लेन केलं की रात्रीची झोप किती इम्पॉर्टंट आहे. सो त्यांनी रात्री, कॅन यू हिअर मी नाव? नाव कॅन यू हिअर मी? या, राईट नाव. Yes. So I'm saying that as you discussed की रात्रीची झोप किती इम्पॉर्टंट आहे. Women who have already PCOS, who've had this in their adolescence, they should be very careful what is the profession, what is the job that they are about to choose. म्हणजे याच्याने existing condition aggravate पण होऊ शकते. So that awareness in the back of your mind always has to be there. Now just coming back to understanding about now conceiving आणि any PCOS. सो तो ज्यांना ऑलरेडी PCOS असतो त्यांना कन्सिव्हिंग किंवा त्यांना त्याच्यामध्ये त्रास होतो का, किंवा काय इनफर्टिलिटीचे ट्रीटमेंट्स होऊ त्यांनी घेतले पाहिजे, किंवा काय त्यांना असे प्रॉब्लेम्स फेस होऊ शकतात ज्यांना ऑलरेडी PCOS आहे? आपण फार पूर्वीपासून ऐकत आलोय की आपल्याला एक छान स्वस्थ निरोगी बाळ होण्यासाठी आपली पीरियड सायकल ही रेग्युलर असली पाहिजे. आपल्या पाळीचं, मासिक पाळीचं चक्र हे अतिशय नॉर्मल असले पाहिजे. तेव्हा जेव्हा आपली पाळी अनियमित असते तेव्हा आपल्या घरातले सगळी मोठी माणसं, आपली आई अत्यंत चिंतित असते की बापरे, हिचे पीरियड्स असे आहेत तर हिला बाळ व्हायला प्रॉब्लेम होणार नाही. तर ही जी भीती असते, ही भीती लहानपणापासून आपल्याला डोक्यात ही टाकली जात असते, आणि इनडायरेक्टली जेव्हा PCOD आपल्याला होत असतो किंवा झालेला असतो, आपलं वजन वाढलेलं असतं, आपल्या चेहऱ्यावर केस झालेले असतात, आपली कधी कधी मुरमं आलेली असतात, त्याचप्रमाणे पीरियड सायकल इरेग्युलर असतात, आणि घरातल्यांचा स्ट्रेस, म्हणजे एकीकडे स्ट्रेस आपल्याला हा असतो की आपला चेहरा कसा तरीच दिसतोय, आपल्याला मुरमं आलेली आहेत, आपल्याला केस जास्त आहेत, आपण जाड आहोत, त्याचबरोबर घरच्यांचं वेगळं टेन्शन की पीरियड सायकल ॲबनॉर्मल आहेत आणि आता तिला बाळ कसं होणार. तर ह्या सगळ्यामुळे कसं असतं, खरं म्हणजे आपण अतिशय मानसिक दबावाखाली असतो. जे युथ
जे फुलण्याचं वय असतं, तर त्या वयात आपण अत्यंत डिप्रेशन मध्ये असतो. त्यामुळे आपल्याला ह्या आजाराबद्दल किंवा सिंड्रोम बद्दल आपण म्हणूया माहिती करून घेणं हे भयंकर गरजेचं असतं. असं बिलकुल नाही की तुम्हाला पीसीओडी आहे म्हणजे तुम्हाला बाळ होणार नाही, किंवा समाजात असा सुद्धा पूर्वग्रह दूषित विचार असतो किंवा समज असतो की पीसीओडी आहे म्हणजे नक्की तिला आयव्हीएफच करायला लागणार, टेस्ट ट्यूब बेबीज करायला लागणार. पण हा एक आहे तो मोठा गैरसमज आहे. जसं मी म्हंटल होतं, पीसीओडी मध्ये दर महिन्याला फक्त ठराविक वेळेला जे अंड तयार होतं ते अंड तयार होत नाही, फुटत नाही. त्यामुळे ओव्ह्युलेशन होत नाही, आणि ओव्ह्युलेशन होत नाही त्याच्यामुळे बेबी कन्सीव्ह व्हायला प्रॉब्लेम होतो. पण जर आपण लाईफस्टाईल आपली करेक्ट केली, आपलं ऍव्हरेज 10% वेट लॉस केला, आपण योग्य आहार आणि योग्य व्यायाम केला, आणि आपण लाईफस्टाईलवर कंट्रोल आणला, तर ऑलमोस्ट 30% लोक स्पॉन्टॅनियसली, नॅचरली, विदाउट ट्रीटमेंट कन्सीव्ह होतात, त्यांना बाळ होऊन जातं. आणि जी उरलेली 70% लोक असतात, आणि उरलेल्या 70% म्हणजे मुली आहेत ज्यांना लाईफस्टाईल करेक्शन करून सुद्धा त्यांचे पिरियड सायकल रेग्युलर होत नाही किंवा ते बेबी कन्सीव्ह करू शकत नाहीत, त्यांच्यामध्ये जर एवढाच प्रॉब्लेम असेल की ओव्ह्युलेशन न होणं, तर आमच्याकडे ओव्ह्युलेशन इंड्यूस होण्यासाठी काही मेडिसिन्स असतात. ही मेडिसिन आम्ही साधारण दुसऱ्या, तिसऱ्या किंवा 5व्या दिवशीपासून सुरू करतो, आणि त्यानंतर फॉलिकल छान डेव्हलप होतो, अंड वाढायला सुरुवात होते, आणि ठराविक साईजचं झालं म्हणजे 18 ते 20 मिलीमीटरचं झालं की ते फुटतं, आणि फुटलं की ती नॅचरली कन्सीव्ह होण्याचे चान्सेस त्यांच्यात सुद्धा असू शकतात. पण या पीसीओडी बरोबर जर बाकीचे काही प्रॉब्लेम्स असतील, म्हणजे तिच्या मिस्टरांच्या सीमेन मधले जे शुक्राणू आहेत त्यांची संख्या कमी असेल, हालचाल कमी असेल, रचना बरी नसेल, डीएनए फ्रॅगमेंटेशन असेल, असं त्यांचा काही प्रॉब्लेम असेल, किंवा या पीसीओडी बरोबरच आपल्या फॅलोपियन ट्यूब मध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, तर मात्र निश्चितच आपल्याला आणखी जास्त ट्रीटमेंट घ्यायला लागते. पण फक्त पीसीओडी आहे किंवा पिरियड सायकल इरेग्युलर आहेत म्हणून आपल्याला बाळ होणार नाही, हा जो समज असतो हा अतिशय चुकीचा आहे. बरोबर. एक असं पण वाचलं गेलंय की बर्थ कंट्रोल पिल्स आर दे ऑल्सो इफेक्टिव्ह इन ट्रीटिंग पीसीओडी? बरोबर. बर्थ कंट्रोल पिल, या ज्या सिम्पल बर्थ कंट्रोल पिल, ओरल कंट्रासेप्टिव्ह पिल, आपण इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन पिल ज्या म्हणत असतो, तर त्या पिल्स पिरियड रेग्युलर करण्यासाठी निश्चितच उपयोगाच्या असतात. कारण काय असतं, त्या 21 दिवसाचा जो पिरियड आहे, 21 दिवसाच्या ज्या पिल्स आहेत त्या घेतल्यावर आपला पिरियड त्या दिवसात येत नाही, पण जेव्हा आपण त्या संपवतो त्याच्यानंतर 3 ते 4 दिवसात आपल्याला पिरियड्स येऊन जातात. परत पिरियडच्या 3ऱ्या दिवशी आपण त्या सुरू केल्या, परत 21 दिवस घेतल्या आणि त्या थांबवल्या की परत पिरियड्स येतात. त्यामुळे जोपर्यंत ह्या ओरल कंट्रासेप्टिव्ह गोळ्या, ज्या बर्थ कंट्रोल पिल्स चालू आहेत, तोपर्यंत आपले पिरियड्स हे रेग्युलरच राहणार. पण ह्याच बरोबर जर आपण आपली लाईफस्टाईल करेक्शन केली नाही, म्हणजे आपला वेट लॉस जर हा जो पिरियड आहे ज्याच्यात आपण ट्रीटमेंट घेतोय, समजा 6 महिने आपण बर्थ कंट्रोल पिल घेतोय, पण ह्या 6 महिन्यामध्ये आपण आपली लाईफस्टाईल करेक्ट करून, म्हणजे लो फॅट डाएट, लो कार्ब डाएट घेऊन, त्याचबरोबर आपण एक्सरसाइज म्हणजे आपला मसल फॅट रेशो मध्ये ऍडजस्टमेंट करून, या सगळ्या गोष्टींमधून लाईफस्टाईल आपल्या कंट्रोलमध्ये घेत नाही, आपला वेट लॉस करत नाही, आणि अशा वेळेला फक्त आपण ह्या 6 महिन्याच्या गोळ्या घेतल्या आणि जेव्हा हे आपण थांबवतो तेव्हा परत प्रॉब्लेम सुरुवात होते. कारण आपण पीसीओडीवर या सिंड्रोमवर कार्यच केलेलं नाही. आपण नुसते रेग्युलर महिन्याला मंथली पिरियड्स आणण्यासाठी आपण ह्या टॅबलेट घेतलेल्या आहेत. त्यामुळे जर आपण लाईफस्टाईल करेक्ट केली नाही, तर जेव्हा आपण ह्या गोळ्या स्टॉप करू तेव्हा परत आपले पिरियड सायकल हे अनियमितच होणार आहेत. पण काही वेळा असं असतं की आपल्याला पीसीओडी आहे, आपल्याला भरपूर केसावर केस आहेत आपल्या चेहऱ्यावर दाढी मिशांसारखे, आणि त्याची आपण ट्रीटमेंट घेत असतो. आणि जेव्हा आपण त्याची ट्रीटमेंट घेत असतो,
म्हणजे हे अनवॉन्टेड हेअर आपल्याला ट्रीटमेंट घेणं म्हणजे काय असतं, हे अनवॉन्टेड हेअर आपण लेझर हेअर रिमूव्हलने आपण ते काढून टाकत असतो. तर हे पहिले तयार झालेले जे काही केस आहेत हे आपण लेझरने निश्चित काढू शकतो, पण दुसरे येऊ नये म्हणून आपल्याला ज्या बर्थ कंट्रोल पिल पीसीओडी मध्ये वापरल्या जातात त्याची ट्रीटमेंट बरोबर घ्यावी लागते. कारण पीसीओडी मध्ये वापरल्या जाणाऱ्या बर्थ कंट्रोल पिल मध्ये केस किंवा अबनॉर्मल केस येणं म्हणजे हिर्स्युटिझम म्हणतो आपण त्याला, किंवा ऍक्ने येणं, यांचा प्रिव्हेन्शन, याचा प्रतिबंध करण्यासाठी काही औषधं असतात. त्यामुळे जेव्हा आपली ऍक्नेची ट्रीटमेंट चाललेली आहे, जेव्हा आपली हेअर रिमूव्हल ट्रीटमेंट चाललेली आहे, तेव्हा लाईफस्टाईल बरोबरच आपल्याला डॉक्टर म्हणतात की या पीसीओडी मध्ये ज्या बर्थ कंट्रोल पिल्स घेतल्या जातात त्या आपल्याला घ्यायला लागतात. बरोबर, ऍब्सोल्युटली. सो आता जेव्हा आपण म्हणतो की आपले लेट 20s टू 30s 40s पर्यंत आपण हे बर्थ कंट्रोल पिल्स, एक्सेसिव्ह आपलं वजन, लाईफस्टाईल कंट्रोल, या सगळ्यामध्ये आपण प्रयत्न करतो. जसं आपण आपल्या 40s मध्ये आपण स्टार्ट एंटरिंग, त्याच्यामध्ये आपण एक प्री मेनोपॉझल स्टेज मध्ये सुद्धा जेव्हा आपण जायला लागतो बायकांना, तेव्हा मग त्याच्यामध्ये सुद्धा अजून काही लाईफस्टाईल चेंजेस for PCOD plus premenopausal, how does this combination look like? What does this combination bring into our body? ओके. जेव्हा आपलं वय वाढतं, तसं मी तुम्हाला सांगितलं की वय वाढलं तरी आपल्या पीसीओडी मुळे शरीरात जे कॉम्प्लिकेशन्स होत असतात ती कशामुळे होत असतात, तर ती होत असतात इन्शुलिन रेझिस्टन्समुळे. इन्शुलिन आपल्या शरीरात तयार होत असतं, पण त्याची ऍक्शन आपल्या शरीराला म्हणजे त्याची होत नसते. का? तर ते इन्शुलिन रिसेप्टर्स सगळे जे असतात ते ब्लॉक झालेले असतात. आणि हे ब्लॉक झालेले इन्शुलिन रिसेप्टर आणि इन्शुलिनची लेवल जास्त असल्यामुळे शरीराला वाटतं की शरीरात इन्शुलिन नाहीये, म्हणून शरीर आपलं जास्त इन्शुलिन प्रोड्यूस करायला लागतं. आणि जेव्हा हे जास्त प्रोड्यूस होतं त्याच्यामुळे मेल हार्मोन्स होतात आणि त्याचबरोबर आपल्याला वजनावर नियंत्रण करणं जरा डिफिकल्ट जात असतं. त्यामुळे पीसीओडी मध्ये जेव्हा आपलं वय वाढायला लागतं तेव्हा आपलं वजन सुद्धा आणखी जास्त वाढायला लागतं. बरं, ह्या पीसीओडी मुळे आणि इन्शुलिन रेझिस्टन्समुळे आपल्या शरीरात अनेक बदल घडत असतात. म्हणजे आपल्याला फार लवकर डायबिटीस होण्याची शक्यता असते. आपल्या ब्लड व्हेसल्स ज्या असतात, रक्तवाहिन्या असतात, ते स्टिफ व्हायला सुरुवात होतं. त्याच्यामध्ये कॅल्शियम डिपॉझिशन व्हायला सुरुवात झालेली असते. त्या छोट्या नॅरो डाऊन व्हायला सुरुवात होते. त्यामुळे पीसीओडीच्या लोकांना जसं डायबिटीस लवकर होतो, तसं डायबिटीस बरोबर हार्ट अटॅक्स येण्याची शक्यता असते, ब्रेन स्ट्रोक येण्याची शक्यता असते, कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते, त्यातला डिस्लिपिडीमिया आपण म्हणतो. तर ह्या सगळ्या गोष्टी होण्याची शक्यता असते. आणि कधी कधी आपण ह्याला म्हणतो हायपर इस्ट्रोजेनिक कंडिशन आहे. त्यामुळे इस्ट्रोजन आपल्या शरीरात भरपूर असतं आणि त्यामुळे हे इस्ट्रोजन कधी कधी आपल्या गर्भाशयाचे अस्तर जे असतं, ज्याला आपण एंडोमेट्रियम म्हणतो, त्या अस्तरावर सुद्धा त्याचं जास्त अस्तर सुद्धा त्यामुळे भरपूर वाढायला लागतं. त्याला आपण एंडोमेट्रियल हायपरप्लाझिया म्हणतो. आणि अशा लोकांमध्ये कधी कधी गर्भाशयाच्या अस्तराचे कॅन्सर्स पण होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला पीसीओडी एकदा बाळ झालं की दुर्लक्षित करून चालत नाही. या पीसीओडीवर आपल्याला कंट्रोल हा केलाच पाहिजे. बरोबर. सो इट इज बेसिकली, आपण जसं तुम्ही मागे पण म्हणाला होता, इट इज अन ऑन गोईंग लाईफस्टाईल चेंज. म्हणजे हे ऍट एव्हरी स्टेज ऑफ युअर लाईफ डाएट अँड एक्सरसाइजच्या शिवाय पर्याय नाही. आणि हॅव टू टेक केअर ऑफ युअर सेल्फ. म्हणजे पुढचे जे तुम्ही जे म्हणता आहात की डायबिटीज किंवा दुसऱ्या काइंड ऑफ प्रॉब्लेम्स विच कॅन स्टेम फ्रॉम ऑल ऑफ दिस, याचा कंट्रोल इज ओनली अ बॅलन्स्ड लाईफस्टाईल थ्रू ऑल ऑफ दिस. So even when we grow older, as you just said, की pre-menopausal मध्ये सुद्धा weight gain होतं आणि हार्मोनल चेंजेस होतात. म्हणजे as you are menopausing also there are so many changes that take place in our body. त्याच्यामध्ये वजन, ज्यांचा पीसीओडी नाहीये त्यांचं सुद्धा नॅचरली सुद्धा वजन वाढतं with just by being in menopause खूपदा. So this together can also end up aggravating this the entire menopause. So do you suggest the same again lifestyle practices as we've been doing for our PCOD? हे आपण कंटिन्यू ठेवायचं, वेदम आपण प्री मेनोपॉझल स्टेज मध्ये असू किंवा नंतर
अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. तर त्यामुळे ही लाईफस्टाईल मॅनेजमेंट अतिशय महत्वाची आहे. त्याच्यामध्ये आपण परत रिपीट करूया, की आपल्याला जितकं फूड नॅचरल फॉर्म मध्ये खाता येईल तसं खायचं. कारण पीसीओडी मध्ये आपण काय खातो, किती खातो, केव्हा खातो, कसं खातो, या सगळ्याला महत्व आहे. आपण हिरवी पालेभाजी खाणं, आपल्या लहानपणापासून सांगतात की हिरवी पालेभाजी खा, पण हीच हिरवी पालेभाजी आपण भरपूर म्हणजे छान मस्तपैकी कट करून, क्रश करून, त्याला भरपूर मसाल्याची फोडणी देऊन खाल्ली, तर त्याच्या शरीराला काही इतका उपयोग नसतो. किंवा कित्येक वेळेला आपण आपण आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे, जे आपण कच्चं खाऊ शकतो ते शिजवायचं नाही, जे आपण शिजवून खाऊ शकतो ते तळायचं नाही, आणि तळलेलं मुळीच नाही. त्यामुळे जितकं आपण आपण कशा पद्धतीने खातो हे सुद्धा महत्वाचं असतं. त्यामुळे पीसीओडी मध्ये कमीत कमी प्रोसेस फूड, कमीत कमी प्रोसेस फूड. फॉर एक्झाम्पल, बटाटा आपण कच्चा खाऊ शकत नाही. बटाटा आपण उकडून नक्कीच खाऊ शकतो. आपल्याला माहिती आहे ते कार्बोहायड्रेट आहेत, त्यामुळे आपण पीसीओडी मध्ये, मी जस्ट एक्झाम्पल म्हणून हे सांगतेय, उकडून खाऊ शकतो. पण बटाटा आपण तळून पण खाऊ शकतो ना, आणि तळलेला बटाटा आपल्या आरोग्याला आणखी वाईट असतं. त्यामुळे उकडू शकतो, उकडून खाऊ शकतो, तर तळू नका. त्यामुळे शक्यतो तुम्ही नॅचरल फॉर्म मध्ये खा, कमीत कमी प्रोसेस करून खा. आणि त्याच्यामध्ये आपल्याला, जसं मी मागे पण सांगितलं होतं, आपल्याला लो फॅट आणि लो कार्ब डाएट घेतलं पाहिजे. जेव्हा आपण कार्बोहायड्रेट्स पण सिलेक्ट करतो, तेव्हा त्याचं ग्लायसेमिक इंडेक्स हा जितका कमी असेल तितका चांगला आहे. कारण ज्यांचे हाय ग्लायसेमिक इंडेक्स असलेले जे कार्बोहायड्रेट आहेत, जसं आपला भात, गहू वगैरे, हे जे सगळे गहू, तांदूळ त्याच्यापासून बनवलेले जे पदार्थ आहेत, त्याच्यात सडनली शुगर वाढते, सडनली कमी होते, परत खाल्ली की वाढते, परत कमी होते. तर त्यामुळे अशा टाईपचं खाणं, किंवा आपल्याला आपण मिठाई खाणं, भरपूर गोड खाणं, कोल्ड्रिंक्स पिणं, या सगळ्या गोष्टीवर आपल्याला कंट्रोल केला पाहिजे. आणि आपल्याला शक्यतो जे कॉम्प्लेक्स कार्ब आहे ते आपल्याला स्विच ओव्हर केलं पाहिजे, की ज्याचं डायजेशन ओव्हर द पिरियड ऑफ 4, 5, 6 आवर्स असतं. जसं आपण मेन्शन केलं होतं, न्यूट्रल मिलेट्स खायचे, किंवा आपण पॉझिटिव्ह मिलेट्स खायचे. जे मिलेट असतात त्याच्यामध्ये भरपूर सारे फायबरस कव्हरिंग असतात. त्यामुळे एक कोट डायजेस्ट झाला की परत दुसरा कोट असतो, दुसरा कोट डायजेस्ट झाला की परत तिसरा. त्यामुळे स्लो डायजेशन होतं. जो ग्लुकोजचा सर्ज वर खाली होणार असतो तो त्याच्यामध्ये होत नसतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी, जेव्हा आपलं ग्लुकोज मेटाबॉलिझम म्हणजे शुगर डायजेस्ट करण्याच्या कपॅसिटीमध्ये जेव्हा प्रॉब्लेम असतो, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीत आपल्याला या गोष्टींचा विचार केला पाहिजे. आणि शक्य तेवढं व्हेजिटेरियन डाएट कडे गेलं पाहिजे. व्हेगन डाएट आपण म्हणूया, म्हणजे अॅनिमल बेस्ड डाएट. आता आपण मिल्कला सुद्धा अॅनिमल बेस्ड म्हणतो. त्यामुळे व्हेगन डाएट जास्त पीसीओडी कव्हर करण्यासाठी जास्त महत्वाचं असतं. त्याचप्रमाणे आपल्याला केमिकल्सचा यूज भरपूर तो कमी केला पाहिजे. एंडोक्राईन डिस्ट्रप्टिव्ह केमिकल्स जे असतात, जी केमिकल्समुळे आपलं पीसीओडी वाढण्याची शक्यता असते, तर ते एंडोक्राईन डिस्ट्रप्टिव्ह, फॉर एक्झाम्पल म्हणजे प्लास्टिक मध्ये जे असतं बिस्फेनॉल ए, जे आपल्याला इस्ट्रोजन सारखं आपल्या शरीरात ऍक्ट करतं आणि आपला पीसीओडी वाढवतं. तर या पद्धतीचा प्लास्टिकचा कमी वापर केला पाहिजे. सगळी फ्रेश, रिजनल, सीझनल फ्रुट्स खाल्ली पाहिजेत. जसं म्हटलं, फ्रुट्स पण आपण कमी प्रोसेस करून खाल्ली पाहिजेत. अख्खी फ्रुट्स खाणं जास्त चांगलं ज्युसेस पेक्षा. जेव्हा ज्युसेस आपण घेतो तेव्हा त्यातले सगळं फायबर्स जे असतात महत्वाचे, जे डायजेशन प्रोसेस आपली कमी करतात, म्हणजे स्लो डाऊन करतात, कमी नाही, स्लो डाऊन करतात. तर त्यासाठी आपल्याला फायबर्स खाणं गरजेचं असतं. तर ते फायबर्स आपल्याला सगळ्या अख्ख्या फ्रुट्स मधून मिळतात, जे ज्यूस मधून नाही मिळत. त्यामुळे आपल्याला फ्रेश कट केलेली फ्रुट्स खाल्ली पाहिजेत, किंवा अख्खी फ्रुट्स खाल्ली पाहिजेत. अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कव्हर केल्या पाहिजेत. त्याचबरोबर जसं मी तुम्हाला झोप सांगितली, एक्सरसाइज, ज्या एक्सरसाइजने आपल्या हृदयाची धडधड वाढते, आपल्याला दरदरून घाम फुटतो, पाल्पिटेशन्स होतात, तर ह्या अशा टाईपचा व्यायाम आपल्याला निवडला पाहिजे. आपण दिवसभर घरचं काम केलं, ऑफिसचं काम केलं, हा व्यायाम होऊ शकत नाही. त्यामुळे अशा गोष्टी आपल्याला नाही करायच्यात. आणि उपवास करून, मोठ्या व्यक्तींसाठी सांगते मी, उपवास करून वेट लॉस केला तर हा हेल्दी वेट लॉस नाहीये.
त्याच्यामुळे आपल्याला हा डाएट जे रिच कॅलॉरिक डाएट कमी करून आणि एक्सरसाइजचं प्रमाण वाढून मसल मास बिल्ड करून आपल्याला हे वेट कमी करायचं आहे, ज्याचा आपल्याला लाईफस्टाईल करेक्शनसाठी खूप महत्वाचा उपयोग होतो. बरोबर. आता तुम्ही जे डाएट बद्दल बोलला, जसं आता इंटरमिटेंट फास्टिंग हं. हे खूप लोक एक्सपेरिमेंट करतात ते विथ इंटरमिटेंट फास्टिंग आणि खूप वेगळे इव्हन फॉर डायबिटीज वगैरे सुद्धा इतके वेगळ्या पद्धतीचे डाएट्स आहेत. हं. सो डू यू रेकमेंड की या डाएट्सनी सुद्धा म्हणजे ॲज यू सेड ऑफकोर्स प्रोसेस्ड फूड्स कमी आणि जे काही तुम्ही सगळे आता म्हणालात न्यूट्रल आणि पॉझिटिव्ह मध्येच जास्त खाणं, पण या फास्टिंगनी किंवा या ठराविक वेळांमध्ये जेवण्याने सुद्धा आपण कंट्रोल करू शकतो का आपल्या पीसीओडीला? अगदी. कारण आता अनेक थिअरी आहेत. आता मध्यंतरी आपण म्हटलं होतं, की ती एक थिअरी आली, की एव्हरी 2 अवर्सने तुम्ही खात जा आणि त्याने वेट लॉस होतो. बरोबर. आणि आणि दुसरी पण थिअरी त्याचबरोबर चर्चिली जात होती, की इंटरमिटेंट फास्टिंग करा. किंवा 2 आहारांमध्ये आपल्या 2 जे मील्स असतात त्याच्यामध्ये भरपूर डिस्टन्स असलं पाहिजे आणि 2दाच जेवलं पाहिजे या टाईपची. तर जे आपण आपले पूर्वज फॉलो करत होते, ते फॉलो केले तर ते आपल्या आरोग्यासाठी जास्त चांगलं आहे. आता जैनिझममध्ये पण आहे, सूर्यास्तानंतर खायचं नाही. त्याला पण फार महत्व आहे. कारण सूर्यास्तानंतर पूर्वी पण आपल्या प्राचीन युगात सुद्धा सूर्यास्त तेव्हा लाईट नव्हती, तेव्हा अग्नी नव्हता. त्यामुळे रात्री काही दिसायचंच नाही. त्यामुळे जे काही खायचं असतं ते सूर्यास्ताच्या पूर्वी खायचं होतं. त्यामुळे त्यांची ओव्हरनाईट ते तसेच असायचे. परत सकाळी उठल्यावर काही त्यांना कोण ब्रेकफास्टला प्लेट नाही आणून द्यायचं. त्यामुळे त्यांना त्यांचीच कंदमुळं, फळं शोधायला लागायची. त्यामुळे ते एक 2-3 तास शोधण्यात जायचे. त्याच्यामुळे आपोआप ते रात्रभराचं फास्टिंग व्हायचं. तसंही म्हटलं तर रात्रभर आपल्या शरीराला काही ऍक्टिव्ह एक्सरसाइजेस नसतात. त्यामुळे डायजेशन पॉवर पण आपली कमी झालेली असते आणि रात्रीभरात आपली ती हीलिंग आपलं सगळं रात्री होत असतं. सेल रिपेअर रात्री होत असतं. त्यामुळे त्यासाठी एवढ्या काही कॅलरीजची गरज नसते. त्यामुळे रात्री संध्याकाळनंतर न खाणं हे जास्त चांगली गोष्ट आहे. अगदी. आणि डाएटचं म्हटल्यावर आपण डाएटचं बोलतो आहोत आणि आता दिवाळी समोरच आहे आपल्या म्हणून दिवाळीचे सुद्धा फराळ सगळ्यांनी बेताने खावे याचं आय एम शुअर तुम्ही हे म्हणाल की खूप बरोबर. राहिलेलं आणि खूप अगदी कंट्रोलनी आपला दिवाळीचा फराळ सगळ्यांनी करावा आणि खावा. बरोबर. अगदी बरोबर. तर आपल्याला प्रश्न पण बरेच येतात आहे, तर आपण चालेल. थोडंसं प्रश्नांकडे निश्चितच. पण वळूया. अ, अ, हर्षा म्हणून आहेत, त्यांचा प्रश्न आहे की व्हॉट टू डू इफ देयर इज स्लाइट ब्लीडिंग एव्हरी डे? ओके. स्लाइट ब्लीडिंग एव्हरी डे हा आपल्या पीसीओडीशी जरी रिलेटेड क्वेश्चन नसला तरी पण मी आन्सर देऊ इच्छिते. जर रोज थोडंसं ब्लिडिंग होत असेल त्याला आपण स्पॉटिंग म्हणतो. हे स्पॉटिंग थ्रू आउट द पिरियड जर चाललेलं असेल तर आधी आपल्याला फिजिकल एक्झामिनेशन करून घेणं गरजेचं आहे की आपल्याला काही पॉलिप आहे का, आपल्याला सर्व्हिक्सवर काही, आपल्या गर्भाशयाच्या मुखावर काही इरोजन किंवा जखम आहे का. तर ह्या गोष्टी आपल्याला पहिल्यांदा बघून घेतल्या पाहिजेत. कारण हार्मोनल रिझन्समुळे रोज ब्लिडिंग होणं ही शक्यता थोडीशी कमी असते. त्याला काहीतरी स्ट्रक्चरल प्रॉब्लेम असण्याची शक्यता असते. जसं मी म्हटलं तुम्हाला, एखादं पॉलिप असू शकतं, एखादं छोटंसं सबम्युकस फायब्रॉइड असू शकतं, कधी-कधी सिस्ट असू शकते, की जेणेकरून असं रोजचं ब्लिडिंग होऊ शकतं. तर आपल्याला पहिल्यांदा डॉक्टरकडे गेलं पाहिजे, इन्व्हेस्टिगेट केलं पाहिजे, हार्मोनल टेस्ट केल्या पाहिजेत आणि मग जे काही मिळेल त्यावर आपल्याला ट्रीटमेंट घेतली पाहिजे. बरोबर. आपल्याकडे लैला शेख म्हणून आहे, त्यांचा पण प्रश्न आहे, पण तो प्रश्न मध्ये खूप इन्फॉर्मेशन नाहीये. हं, तर 10 साल से मुझे एमसी एक दिन ही बहुत कम आता हं, है, मुझे कुछ जानकारी चाहिए. हं. आणि त्या म्हणाल्या की त्या 36 वर्षाच्या आहेत ओके. तर आणि ह्याला म्हणतात हायपोमेनोरिया. म्हणजे पिरियडचं अंगावरचं कमी जाणं. तर त्या कंडिशनला ह्याला स्कॅन्टी पिरियड्स म्हणतात. तर खुल के पीरियड नहीं आता. लेकिन प्रॉब्लेम असा आहे की आपल्या मनात जो एक समज असतो
की हम्म. पिरियड हा 4 दिवसच आला पाहिजे, हेवी आला पाहिजे, हा समज अतिशय चुकीचा आहे. जर आपल्याला पिरियड 1 दिवसाचा जरी असेल आणि आपल्याला काही हार्मोनल प्रॉब्लेम नसतील, म्हणजे आपलं थायरॉइड लेवल नॉर्मल आहे, आपलं प्रोलॅक्टिन लेवल नॉर्मल आहे, बाकी काही आपल्याला प्रॉब्लेम नाहीये, दर महिन्याला पिरियड येतोय, आपल्याला बाळ झालेलं आहे, सगळ्या किंवा बाळ व्हायचंय अजून, आपण ते पण म्हणू शकतो. अशा ज्या काही गोष्टी असतात, तर ह्याच्यामध्ये कमी पिरियड जाणं हा आपल्यासाठी रोग नाहीये, जर हार्मोनल काही प्रॉब्लेम्स नसतील तर. इनफॅक्ट जितकं कमी ब्लिडिंग तेवढं आपलं आरोग्य चांगलं असतं. म्हणून तर वेस्टर्न कंट्रीज मध्ये आता जी काही कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड आली, आपल्या भारतामध्ये कसं असतं, मुलांमध्ये 2 अंतर हवं असेल तर कॉपर्टी घालतात. तर कॉपर्टीचं इन्सर्शन जेव्हा करतात ते गर्भाशयामध्ये, तेव्हा ब्लिडिंग त्यांना जास्त होत असतं. तर वेस्टर्न वर्ल्ड मध्ये कॉपर्टी हे बर्थ स्पेसिंग साठी नाही वापरत. तर बर्थ स्पेसिंग साठी ते मिरिना सिस्टीम वापरतात. मिरिना सिस्टीम म्हणजे तशीच ती कॉपर्टी सारखी आतमध्ये आपण इन्सर्ट करायची असते आणि थोडं 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 आतमध्ये हार्मोन्स रिलीज होत जातं, त्यामुळे त्यांना बेबी पण होत नाही आणि पिरियड्स पण त्यांचे एकदम लाईट होतात. आणि 5 वर्षासाठी ते वापरतात. जवळजवळ 20% मुलींना मिरिना इन्सर्शन केलं की 5-5 वर्ष पिरियड्स येत नाहीत. पण ह्याच्यात जर काही अपाय असला, म्हणजे हा प्रॉब्लेम असता, तर वेस्टर्न वर्ल्डने हे वापरलंच नसतं. इनफॅक्ट पिरियडला जाणारा ब्लड हे आपलं शुद्ध रक्त असतं. पिरियडला जे आपलं ब्लड जात असतं ते का जात असतं, की गर्भाशयाच्या आतमध्ये जे आवरण असतं त्याला आपण एंडोमेट्रियम म्हणतो. एंडोमेट्रियम हे बाळासाठी तयार केलेली एक गादी असते, त्यातून बाळाचं पोषण होणार असतं. त्यामुळे त्याचा जो रक्तप्रवाह असतो तो अतिशय शुद्ध रक्ताचा असतो. तर हे शुद्ध रक्त बाळ नाही कन्सीव्ह झालं की बाहेर येतं. फक्त ते गर्भाशयात एखाद 2रा दिवस आतमध्ये साठून राहतं, म्हणून ते काळपट असतं, म्हणून त्याला दुर्गंधी असते, म्हणून हे काही अशुद्ध रक्त नसतं. त्यामुळे भरपूर पिरियडला गेलं की आपल्या शरीराची स्वच्छता झाली, हा समज अतिशय चुकीचा आहे. आणि म्हणूनच वेस्टर्न वर्ल्ड मध्ये मिरिना इन्सर्शन घालून ते जे आपलं शुद्ध रक्त आहे ते शरीरातच राहावं आणि फ्लो कमी व्हावा, म्हणून हे सगळे उपाययोजना करतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये अॅनिमियाचं प्रमाण, म्हणजे शरीरातलं त्यांच्या हिमोग्लोबिन छान राहतं आणि बरेच सारे फायदे त्यांना कमी रक्तस्राव गेल्यामुळे मिळतात. त्यामुळे लैलाताई शेखना मला एवढं सांगायचं की कमी जातंय हा आजार नाहीये. हार्मोन्स जर तुमची रेग्युलर थायरॉइड नॉर्मल असेल तर तुम्ही ह्याच्याकडे काहीही चिंतेनं बघू नका. हा एक चांगली गोष्ट आहे की तुमच्या शरीरात हिमोग्लोबिनची मात्रा छान राहणार आहे. ते अजून बरंच लिहितात आहे, पण मी त्यांना असं म्हणेन की नंतर तुमच्याशी कन्सल्ट करायला टू गेट इन टच विथ यू, कारण की खूपदा हा विषय खूप डिटेल्ड असतो आणि फक्त एका प्रश्नाने आपल्याला एखाद्या पेशंटची हिस्ट्री कळत नाही. आपल्याकडे भूमेश्वरी आहेत, ज्यांनी म्हटलंय की त्यांना खूप इनटॉलरंट पेन होतं ड्युरिंग देअर पिरियड्स आणि त्या 20 वर्षाच्या आहेत. शी इज 20 years old आणि इनटॉलरेबल पेन ड्युरिंग हर पिरियड. ओके. भुवनेश्वरी, मला एक सांगायचं भूमेश्वरी, की हे जे पिरियडच्या वेळेला पेन असतं ते जवळजवळ 80% यंगस्टर्सना असतं. 80% यंगस्टर्स ज्यांची जे मॅरेज कन्झ्युम झालेलं नसतं आणि त्यांना एखादी डिलिव्हरी झालेली नसते, अशा लोकांना याला स्पॅझमोडिक डिस्मेनोरिया म्हणतात. कारण आपल्या गर्भाशय आणि गर्भाशयाचं मुख हे लहान असतं. त्याच्यामुळे जो रक्तस्राव होत असतो पिरियड्सचा रक्तस्राव, म्हणजे आताच आपण म्हटलं, गर्भाशयाच्या आतलं जे अस्तर असतं त्याला आपण एंडोमेट्रियम म्हणतो. हे एंडोमेट्रियम बेबी नाही राहिलं तर ते बाहेर पडून येतं. कधी कधी ते तुकड्या तुकड्यात येतं, तर कधी कधी ते सगळं पडायचा प्रयत्न करतात. आणि गर्भाशयाचं मुख एकदम छोटं असतं आणि त्यातून त्या एंडोमेट्रियमचे मोठे मोठे क्लॉट्स जर बाहेर यायला प्रयत्न करत असतील तर आपलं शरीर, आपलं गर्भाशय जोर जोरात कंट्राक्शन आणून त्या क्लॉटला बाहेर टाकण्यासाठी मदत करत असतं आणि म्हणून आपल्याला पेन होत असतं. पण जर पेन खूप सिव्हिअर असेल तर आपल्याला डॉक्टरांना दाखवलं पाहिजे. डॉक्टर आपली सोनोग्राफी करतात. त्या सोनोग्राफीमध्ये डॉक्टर आपल्याला एंडोमेट्रिओसिस नाहीये ना बघतात, डॉक्टर आपल्याला ॲडिनोमायोसिस नाहीये ना बघतात, डॉक्टर आपल्याला फायब्रॉइड नाहीये ना बघतात.
सिस्ट नाहीये ना बघतात, या सगळ्या गोष्टी, सूज नाहीये ना बघतात गर्भाशयावर, या सगळ्या गोष्टी कधी कधी पेनफुल पिरियडचं कारण असू शकतं. पण ते तुमच्या केसमध्ये नसण्याची शक्यता आहे, कारण यू आर जस्ट 20 आणि हे तुझा स्पॅस्मोडिक डिस्मेनोरियास असण्याची शक्यता आहे, जो पिरियडच्या जस्ट आधी सुरू होतो, 1-2 दिवस राहतो आणि मग पिरियड संपल्यावर संपून जातो. जेव्हा काही शरीरात प्रॉब्लेम असतो आणि त्यामुळे जर आपल्याला डिस्मेनोरिया किंवा पेनफुल मेन्स्ट्रुएशन होत असेल, तर ते पिरियडच्या आधी 2-4 दिवस असतं, पिरियड मध्ये असतं आणि पिरियड गेल्यावर सुद्धा असतं. याला आम्ही ट्रिपल डिस्मेनोरिया म्हणतो. आणि अशा प्रकारचा डिस्मेनोरिया असेल तर निश्चितच आपल्याला डॉक्टरकडे गेलं पाहिजे. पण जर 1 आणि 2च दिवस जर जात असेल, तर आपण सिम्पल पेनकिलरच्या गोळ्यांनी हे थांबवू शकतो. ऍब्सोल्युटली. आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे आपण हेच सगळे प्रश्न सगळे परत खूप खोलांमध्ये स्वतःचं हिस्ट्री सांगतात आहे. पण मी सगळ्यांना हे सजेस्ट करीन की नंतर तुम्ही यू कॅन गेट इन टच विथ अस, आणि किंवा यू कॅन गेट इन टच विथ डॉक्टर सुप्रिया, अँड आय एम शुअर शी विल लव्ह टू हेल्प यू, गाईड यू थ्रू ऑल ऑफ दिस. कारण की आय एम शुअर एज अ डॉक्टर तुम्हाला यू नीड टू नो मोर इन डिटेल अबाउट ईच पर्सन हिस्ट्री. म्हणून आपल्याकडे आता वेळ कमी असल्यामुळे आपण एक रॅपअप करूया सुप्रियाताई. सो इफ यू कॅन जस्ट सजेस्ट इन द एंड काही महत्वाच्या गोष्टी, जस्ट रिकॅप सगळ्यांना, खास करून आता दिवाळीच्या आधी किंवा आता जेव्हा आपल्या डाएट वरती कंट्रोल करण्याची खूप कठीण झाली, इट इज चॅलेंज टू कंट्रोल युअर डाएट नाव. सो काय जस्ट जनरली काय सगळ्यांनी आपली काळजी परत एकदा घेतली पाहिजे, काही 4 मेन मुद्दे, जसे डाएटचे खूप प्रश्न आहेत आणि त्याच्याबद्दल तुम्ही खूप सुंदर सांगितलंय की एखादी गोष्ट आपण उकडू शकतो बटाटा, तर त्याला तळायची आवश्यकता नाही. तर काही सिंपल काही टिप्सनी आपण आपला आजचं सेशन संपवूया. अगदी बरोबर आहे. जसं मगाशी म्हटलं मी, कच्चे पदार्थ आपण उकडून खाऊ शकतो ते पदार्थ, आपण तळून नयेत आणि तळलेलं खाऊ नये. कारण तळलेल्या पदार्थात ट्रान्स फॅटी ऍसिड्स तयार होतात आणि म्हणून भरपूर तळलेले पदार्थ खाल्ले, जे अर्धवट तळलेलं कच्चं तेल असतं, त्यात ट्रान्स फॅटी ऍसिड असतात, जे कॅन्सर आमंत्रित करतात. त्याचप्रमाणे बेकरी प्रोडक्ट्सला मी बेकार प्रोडक्ट्स म्हणते, कारण बेकरी प्रोडक्ट्स बनलेले कशाने असतात, तर ते सगळे कार्बोहायड्रेट, ते पण रिफाईंड, म्हणजे रिफाईंड फ्लोअर, मैदा, तो मैद्यातलं सगळं फायबर्स गेलेलं असतं, स्टार्च असतं, त्याचबरोबर मार्गरीन असतो, डालडा असतो, जी नको असलेली सॅच्युरेटेड फॅट्स असतात त्याच्यामध्ये. आणि आपलं सर्वात मोठं जहर, पॉइझन जे आहे, साखर, ती असते. त्यामुळे हा सगळा बेकरी प्रॉडक्ट्स हे फुल ऑफ हे पॉयझनस मटेरियल्स असं मी म्हणेन. त्यामुळे बेकरी प्रॉडक्टचा बेकअप प्रॉडक्ट अँड नॉट फॉर अस पीसीओडी साठी तर बिलकुल नाही. या 2 महत्वाच्या टिप्स आहेत. त्याचबरोबर आपल्याला जसं आपण बोललो, भरपूर तुम्ही कडधान्याचं सेवन करा, शक्यतो ती कच्ची असतील तर जास्त चांगले. जितकं ऑर्गॅनिक, म्हणजे आपल्याला पेस्टिसाइड युक्त, जितकं आपल्याला फर्टिलायझर्स युक्त अन्न खाता येईल तेवढं घ्या. बाकी अॅनिमल प्रॉडक्ट्स वर तर काही आपला कंट्रोल नाहीये. नॅचरल पद्धतीने वाढवलेले अॅनिमल्स आणायचे कुठून, हे जर तुम्हाला कळलं तर तुम्ही मला पण सांगा. पण जे आपण म्हणतो पोल्ट्रीमध्ये हार्मोन्स, मला वाटतं मृणालताईच ते जास्त चांगले सांगू शकतील, हार्मोन्स दिलेली असतात. आपण गाई म्हशींना आपण हार्मोन्स देतो, त्यामुळे त्यांचे जे प्रॉडक्ट्स असतील तर ते आपल्या शरीरामध्ये बरेचसे बदल घडवत असतात. आणि त्यामुळे मुलींना अलीकडे लवकर पिरियड्स येणं, नंतर त्यांची लवकर मेन्स्ट्रुएशन सुरू होणं, या सगळ्या गोष्टी होत असतात. त्यांची वजनं वाढणं. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी, त्यामुळे ज्यांना ऑलरेडी आपल्या फॅमिलीमध्ये जर ओबेसिटी असेल, हायपर टेन्शन असेल, हार्ट डिसीजची हिस्ट्री असेल, किंवा अनियमित पिरियडची हिस्ट्री असेल, तर आपल्याला आपली लाईफस्टाईल फार पूर्वीपासून आपल्याला ती रेग्युलर केली पाहिजे. जसं खूप जेव्हा जाडी वाढते, तेव्हा अलीकडे डॉक्टर लोक, ओबेसिटी सर्जन्स आपल्याला ओबेसिटी सर्जरी करायला सांगतात. ओबेसिटी सर्जरीमध्ये करतात काय, तर ओबेसिटी सर्जरीमध्ये आपलं स्टमक कट करतात, आपलं पोट निम्म कापतात आणि त्याची एक छोटीशी ट्यूब तयार करतात आणि मग आपल्याला थोडंसंच जातं. मग इतकी सगळी मोठी सर्जरी करून घेण्याच्या ऐवजी आपण आपल्याच मनाने ठरवलं की आपल्या आरोग्यासाठी आपल्याला
थोडंच खाल्लं पाहिजे, आपले कॅलरीज आपण थोडे कमी ठेवले पाहिजेत, तर आपलं पोट हळूहळू श्रिंक व्हायला सुरुवात होतं. तुम्ही जास्त खाल्लं तर तुम्हाला एकदम जड वाटेल. त्यामुळे हळू डाएट तुम्ही कमी करत गेलात, हळूहळू डाएट तुम्ही लेस कॅलरिक करत गेलात, हळूहळू डाएट तुमचं, असं मी म्हणणार नाही की तुम्ही पूर्ण बंद करा, थोडंसंच खा. चवीला थोडीशी चव बघून खा, किंवा काही काही गोष्टी तुम्ही इंटरेस्टिंग बनवून सुद्धा खाऊ शकता. जर तुम्हाला डायरेक्ट भाज्या जात नसतील, पालेभाज्या जात नसतील, तर त्याचे तुम्ही पराठे करू शकता. हं. आता अलीकडे सुद्धा आपल्याला माहिती आहे की मोरिंगा लीव्हज वगैरे फार महत्वाचे असतात. त्याचे मोरिंगा पराठे करून खाऊ शकता, की जे तुम्हाला प्रोटीनच आहेत. मिश्र डाळींची पिठं वापरून आपल्याला पुष्कळ काही गोष्टी करता येतील. म्हणजे त्यासाठी कार्बोहायड्रेट्स केले पाहिजेत असं नाही. सिंपल भात खाण्यापेक्षा भरपूर भाज्या घालून तुम्ही तुम्ही त्याची हे करून, आपण काय करतो, भाज्या आणि डाळी घालून आपण पुलाव करतो, तसे करून खाऊ शकता तुम्ही. या पद्धतीच्या अनेक गोष्टी आहे, अनेक डाएट. आपल्या मनाला ते समजलं पाहिजे आणि आपल्या मनाने विचार केला पाहिजे आणि माइंडफुली खाल्लं पाहिजे आणि आपल्याला ऍक्सेप्ट केलं पाहिजे. येस, मला ही रिस्क आहे, ही रिस्क मला कमी करायची आहे, तर मला अशा पद्धतीने माझं लाईफस्टाईल ठेवलं पाहिजे. तर त्यामुळे जर तुमच्या मनावर कंट्रोल असेल आणि तुमची परिस्थिती तुम्ही समजावून घेतलेली असेल, तर आपण निश्चितच त्याच्यातून मार्ग काढू शकतो. त्यामुळे जस्ट बी पॉझिटिव्ह, स्टे ऍक्टिव्ह, एवढंच मी तुम्हाला मला तुम्हाला सांगावं असं वाटतंय. थँक्यू सो मच सुप्रियाताई. आय थिंक तुम्ही अगदी खूप सोप्या याच्यात आणि अगदी खूप प्रॅक्टिकल टिप्स आहेत जे तुम्ही सांगता, त्याच्यामध्ये आपल्याला काही फार बाहेरनं आणण्यासारखं काही नसतं, आपल्या घरातच सगळं आहे. इट इज जस्ट ऍज यू सेड की मनाची तयारी, टू बी अवेअर आणि माइंडफुली लर्न टू ईट व्हॉट इज देअर सो मच ऑलरेडी इन अबंडन्स इन आवर किचन. सो थँक्यू सो मच. परत मी सगळ्यांना म्हणेन की सॉरी, तुमचे सगळ्यांचे प्रश्न घेणं शक्य नाही किंवा खूप खोलात जाणंही शक्य नाही, पण do get in touch with us. You can get in touch with Dr. Supriya as well. आणि आमचे अशाच पद्धतीचे खूप वेबिनार आम्ही जे करतो weight.in मध्ये. सो कीप सपोर्टिंग अस. I hope to see you all again very soon for our next webinar. So thank you so much. Thank you, Supriya Tai. थँक्यू. You always make time for us. Thank you so much for that. आणि सगळ्यांना पण thank you so much for coming. I hope to see you all very soon next time. Thank you. सगळ्या समूहाच्या वतीने परत एकदा सगळ्यांना धन्यवाद. थँक्यू सो मच.